हा समज हा पायापाशी पडलेला असायचा, आमचे हिंदू धर्मरक्षक साहेबांच्या पायापाशी कायम पडलेला असायचा। एवढ्या कोणत्या लेवलचा माज आलेला आहे की कदाचित ही काश्मीर सारखी सिच्युएशन झाली असती नगरमध्ये, तर यामुळे पोलिसांनी याच्यावर योग्य वेळे योग्य कारवाई केली, त्यांना दांडे पुलावाचं त्यांनी स्वाद दिला, त्याच्यामुळे ही सभा जी ही शांततेत पार पडली। आता एक तो हैदराबादचा जो सुवर आहे असदुद्दीन ओवैसी याला भीती निर्माण झाली, आपण काही चुकीचं वक्तव्य केलं तर कदाचित आपल्यावर देखील दांडा पुलावची बरसात होऊ शकते, म्हणून ते शांततेत आला आणि शांततेत निघून गेला। अरे प्यारे, अगर तू संविधान को इतना ही मानता है तो तुझे इस नोटिस से प्रॉब्लम क्यों होनी चाहिए? हा लव लेटर नाहीये तुला, हा तुला पोलिसांचा एक वॉर्निंग होती कि नीट वाग, नहीं तो ये अहिल्यानगर है, यहाँ से औरंगजेब भी वापिस नहीं गया था, तो तू क्या चीज है बे। लाख रुपयाचा त्याचा पॅकेज आहे, ते 25 लाख रुपये घेऊन आला, त्यामधील 20 लाख रुपये त्या हैदराबादच्या सुवर्णी घेतले, 3 लाख रुपये मध्ये ते संभाजीनगरचा त्यो छोटा सुवर त्यो मॅनेज झाला, आणि इतर 2 लाख रुपये होते ते चिरीमिरी मध्ये वाटण्यात आले। पुलिस सिक्योरिटीची गरज काय आहे? अरे प्यारे, बगैर सिक्योरिटी के घूम के दिखा ना, जब तेरे को मानेंगे तू मर्द है या औरत है या हिजड़ा है। नमस्कार, मी राणिका स्लिवाल, आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर। काल अहिल्यानगर शहरामध्ये एमआयएमचे राष्ट्रीय नेते बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली। असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, न्यायमूर्तींवर झालेला हल्ला, गांधीजींची हत्या, त्यानंतर पंडित नेहरूंनी अहिल्यानगरमध्ये लिहिलेला डिस्कव्हरी ऑफ इंडिया, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लक्ष वेधले। तर अधूनमधून त्यांनी पोलिसांवर देखील स्तुतीस्तुमने उधळलीत। त्यानंतर इम्तियाज जलील यांनी देखील छोटा चिंटू ते चिकनी चमेली, नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता त्यांना डिवसले। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत एक कट्टर हिंदुत्ववादी आणि व्यवसायाने वकील असलेले ॲडव्होकेट हर्षद चावला। सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत। धन्यवाद मॅडम। आपण व्यवसायाने ॲडव्होकेट आहात आणि एक कट्टर हिंदुत्ववादी। काल जी सभा झाली त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम सगळ्यांना जय श्रीराम। कालची जी सभा झाली त्याच्यामध्ये खरं श्रेय जे दिलं पाहिजे ते पोलिसांना दिलं पाहिजे। पोलिसांनी काही नोटीस पाठवले, नोटिसामध्ये त्यांनी सांगितलं की ही जी सभा झाली पाहिजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भडकाऊ भाषण नकोय, ज्यांनी अहिल्यानगरचं वातावरण गढूळ होईल, किंवा आपण पाहिलं काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांना आरोपी अटक झाल्यावर देखील त्यांनी रस्ता रोको करायचा प्रयत्न केलं आणि दंगल घडून आणली, आणि एक विशिष्ट समाजातीलच लोक आहेत जे पोलिसांवर कायम पत्थर मारणे, दगडफेक करणे, पत्थरबाजी करणे, आणि एक आपल्याला कुठंतरी वाटत होतं की यांना एवढ्या कोणत्या लेवलचा माज आलेला आहे की कदाचित ही काश्मीर सारखी सिच्युएशन झाली असती नगरमध्ये, तर यामुळे पोलिसांनी याच्यावर योग्य वेळे योग्य कारवाई केली, त्यांना दांडे पुलावाचं त्यांनी स्वाद दिला, त्याच्यामुळे ही सभा जी ही शांततेत पार पडली। आणि या सभामध्ये कुणीही, त्यांचे किती जरी नेते कुणी असो, यांनी फक्त धारीवर पोलिसांना धरलं, कारण कोणाविषयी त्यांना बोलताच आलं नाही। हे समाजकंठक जे लोक आहेत, आता एक तो हैदराबादचा जो सुवर आहे तो कायम वेळोवेळी काही ना काही गोष्टी बोलत असतो, कोणावरही टीका करतो। काल त्याच्या बोलण्यामध्ये असं आलं, हमने ये छोटे ये लोगों के बारे में नहीं, हम संसद में खड़े रह के बोलते हैं, हम मोदी साहब म्हणला, त्यो मोदी साहब म्हणला, म्हणजे त्यांना देखील भीती आहे की वरती त्यांचा जो बाप बसलेला आहे त्याच्यामुळे कशी शांतता राखावी, अन्यथा उत्तर प्रदेश आणि अहिल्यानगर सारखी परिस्थिती, खरं तर असदुद्दीन ओवैसी याला भीती निर्माण झाली,
आपण काही चुकीचं वक्तव्य केलं तर कदाचित आपल्यावर देखील दांडा पुलावची बरसात होऊ शकते. म्हणून ते शांततेत आला आणि शांततेत निघून गेला. त्यांच्या वक्तव्यातून असं जाणवत होतं की ते पोलिसांना वारंवार असं बोलत होते की पोलीस शूट करतायत, बघतायत, त्यानंतर आमच्यावरच खूप प्रेम करतात पोलीस आणि आम्हाला वारंवार लव्ह लेटर देतात. नेमकं त्यांना काय बोलायचं होतं? आता हे पहा, हा जो एरियामधून येतो, हैदराबाद सारख्या ठिकाणी, हैदराबाद सारखी ठिकाण असे हे जिथं हे विशिष्ट समाजाची पॉप्युलेशन जादा असल्यामुळे हा वारंवार तिकडून निवडून येतो. आणि हा फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित नसून हा पूर्ण भारताभर हा दंगल घडवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि एक विशिष्ट समाजामधला माणूस ज्याच्या बोलण्यावर पब्लिक भडकू शकते, त्या अनुषंगाने पोलिसांच्या मनात असं आलं की कदाचित आपल्या इकडं जी परिस्थिती निर्माण झाली ती 29 तारखेला ती परत निर्माण होऊ नये म्हणून त्याला नोटीस दिली. आणि नोटीस देणं हे काही चुकीचं नाही आहे. जर का तो म्हणतो मी संविधानला मानणारा माणूस आहे, अरे प्यारे, अगर तू संविधान को इतना ही मानता है तो तुझे इस नोटिस से प्रॉब्लम क्यों होनी चाहिए. वारंवार तो नोटीस बद्दलच बोलत होता. त्याला दुसरं धारीवर धरण्यासारखं कुणी मिळालंच नाही. म्हणून पोलिसांवर काही नाही भेटलं तर पोलिसच भक्षक आहे. हे बरेच लोक आहेत जे अशी टीका करतात. ज्यांना काही नाही कळालं ना तर ते डायरेक्टली म्हणतात पोलीस भक्षक आहे, पोलीस असे आहेत, पोलीस तसे आहेत. तर पोलिस देखील त्यांची ड्युटी करून, दिवस रात्र परिश्रम करून आणि बंदोबस्त करून ते त्यांची लाईफ हेक्टिक असती. त्यांना सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. केस संदर्भात देखील बघावं लागतं. त्यांच्याकडे मॅटर असते, त्याची इन्व्हेस्टिगेशन, डिटेक्शन, चोरी झाले सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामध्ये असे बंदोबस्त, आणि त्याच्यामध्ये हे असा तो मोठा हैदराबादचा डुक्कर येऊन असं बोलतो पोलिसांविषयी. फार खंत वाटतं आम्हाला. खरं तर बोललं नाही पाहिजे अशा गोष्टी. आणि राईट आहे पोलिसांचं, त्यांनी त्यांच्या राईट मध्ये ती नोटीस दिली. हा लव्ह लेटर नाहीये तुला, हा तुला पोलिसांचा एक वॉर्निंग होती की नीट वाग, नहीं तो ये अहिल्यानगर है, यहाँ से औरंगजेब भी वापिस नहीं गया था, तो तू क्या चीज है बे. बरं, आता ते बोलता बोलता असं बोलले की गोडसे, करकरे, पहावा यांच्या वेळेसची पोलीस खूप चांगली होती. आता पहा मॅडम, 2 शब्दामध्ये मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर बी दिलेलं आहे, आता बी देतो. काही नाही मिळालं तर फक्त पोलिसांवर टीका करणे हे एक विशिष्ट अशी पद्धती झालेली आहे काही नेता लोकांची, ज्यांना राजकारण बद्दल काहीच माहित नाही. फक्त आणि फक्त त्यांच्या समाजाला भडकवायचं, दंगे भडकून द्यायचे, आपले शीट कसे येतील ते सांगायचं. बरं, आता काल ते आला, त्यांनी सभा घेतली. जे 4 उमेदवार होते, एका उमेदवार बद्दल तो बोलला का? म्हणजे त्याचा उद्देश काय होता? काहीतरी भडकून द्यायचं होतं. परंतु त्याला आठवलं आपल्याला ही नोटीस मिळालेली आहे आणि ह्या नोटीस प्रमाणे आपल्याला वागावं लागेल, म्हणून तो फक्त त्याच्या पुरताच बोलला. आणि ते 4 जे लोक MIM मध्ये प्रवेश घेणार होते त्यांच्याबद्दल तर काही बोललाही नाही, आणि एकाचा देखील नाव घेतलं नाही त्यांनी अख्ख्या भाषणमध्ये. तुम्ही बघा. तुम्ही आता जे म्हणतात की त्या 4 उमेदवारांचं त्यांनी नाव घेतलं नाही, पण ते तर असं म्हणाले की जेव्हा निवडणुका लागतील महापालिकेच्या तेव्हा मी येणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी मी जाणार आहे, प्रत्येकांना मी भेटणार आहे. आता यावर मी बोलल्यावर वादविवाद होऊ शकते कदाचित, तरी देखील तुमचा प्रश्न आहे, हा प्रश्न मला आवडला. या प्रश्नावर मी नक्की उत्तर देईन. 25 लाख रुपये घेऊन, 25 लाख रुपयाचा त्याचा पॅकेज आहे, ते 25 लाख रुपये घेऊन आला. त्यामधील 20 लाख रुपये ते हैदराबादच्या सुवर्णी घेतले. 3 लाख रुपये मध्ये ते संभाजीनगरचा तो छोटा सुवर तो मॅनेज झाला, आणि इतर 2 लाख रुपये होते ते चिरीमिरी मध्ये वाटण्यात आली. यांची परिस्थिती आहे का? यांची लायकी नाही ना. यांनी इकडून तिकडून गोळा करून 25 लाख रुपये जमा केले आणि त्यांनी एक सभा केली, किरकोळ सभा केली. परत यांच्याकडे पैसे नाहीये, आणि तो बगैर पैशाचा येणारा माणूसच नाहीये. ही 25 लाख रुपये घेऊन झालेली सभा आहे, आणि याच्याबद्दल काय बोलायचं?
बरं, त्या सभेत ते अजून एक बोलले की मी एकटाच मर्द आहे. हा, आणि त्यापुढे ते काय बोलले ते सगळ्या मीडियाने ऐकलं, सगळीकडे मीडियाच्या माध्यमातून देखील प्रसारित झालेला आहे, सगळ्यांनी ऐकले. नेमकं काय बोलायचा उद्देश होता त्यांचा? आता त्याचं म्हणणं असं जर का तो एकटाच मर्द आहे तर कदाचित त्यांनी थांबून पाहिलं पाहिजे होतं. जर का तो एकटाच मर्द आहे तर का बाबा तुला पोलिसाची सिक्युरिटी गरज पडती? का तुला पोलिसांबद्दल तू एवढं विठीत धरतो, सगळ्यांना पोलिसांबद्दल तू वक्तव्य करतो, तुला पोलीस सिक्युरिटीची गरज काय आहे? अरे प्यारे, बगैर सिक्युरिटी के घूम के दिखा ना, जब तेरे को मानेंगे तू मर्द है या औरत है या हिजड़ा है. नाही, पण आज ते बॅरिस्टर आहेत, ते खासदार आहेत, ते MIMचे राष्ट्रीय नेते आहेत, ते बिना सिक्युरिटीचे कसं काय फिरू शकतात? मग त्यांना अधिकार देखील बोलायचं नाही ना की मी मर्द आहे तर मी मर्दावानी एकटाच फिरतो. नाही, त्यांचं म्हणणं असं होतं की वारंवार आम्हालाच नोटिसा दिल्या जातात, इतर म्हणजे अनेक ठिकाणी सभा होतात पण त्या अशा ऐन वेळेस कॅन्सल केल्या जात नाही, कुणाला नोटिसा दिल्या जात नाही, फक्त आम्हालाच का नोटिसा दिल्या जातात? मॅडम, हे विशिष्ट समाजातील काही लोक आहे, पत्थरबाजी करणे, दंगल घडवणे यांचे एवढेच उद्देश आहे. आणि फक्त महाराष्ट्रभर नाही तर ऑल ओव्हर इंडिया यांचं फक्त जायचं कुठेतरी भडकाऊ भाषण करायचं आणि तिकडं काहीतरी अशी गोष्ट निर्माण करायची ज्या कदाचित त्या एरियामध्ये वातावरण गढूळ होईल आणि त्या तिथील लोकांना त्रास होतील, रहिवाशींना त्रास होईल. बरं, एवढे सभा होतात, एवढ्या सभामध्ये पोलिस का बरं कोणाला दुसऱ्या नोटीस काढत नाही? अजून एक आहे, यो म्हणतो मर्द आहे, तसा एक टी राजा आहे, त्यांना देखील कायम नोटीस दिले जाते. यो कट्टर हिंदुत्ववादी आमचे टायगर टी राजा, तुम्ही नाव ऐकलं असेल, हैदराबाद मधले, त्यांना देखील नोटीस दिलं जातं. आणि यो म्हणतो मी एकटा मर्द आहे आणि अकेला मर्द आहे. मग तो कोण आहे? तो कोण आहे? तो तुझा अब्बा आहे का? असा देखील प्रश्न विचारणारा त्याला पाहिजे होतं. तुमच्यासारख्या लोकांनी त्याला प्रश्न विचारले नाही म्हणून तो आला, काही भोकला, निघून गेला. आम्हाला त्यांची वेळ मिळाली नाही किंवा मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी आम्हाला संवाद साधायचा होता. असो, भविष्यात कधीतरी आम्ही त्यांच्याशी संवाद साधणारच आहोत. त्यानंतर आता त्यांचं असं म्हणणं आहे की MIM आता अहिल्यानगर शहरातून पहिल्यांदाच MIM महापालिकेच्या निवडणुका लढवत आहेत आणि आता महापालिकेत MIMचाच महापौर पदासाठी त्यांना मदत घ्यावी लागणार आहे. महापौर आता ते 4 लोक आहेत आणि ते बी एरिया आमची मायनॉरिटी हिंदू लोकांची आणि एरियात तो फक्त एक विशिष्ट समाजाचा असल्यामुळे ते 4 जण निवडून येतील. आपलं एवढं चॅलेंज आहे की हे 4 सोडून दुसरे कुणीही निवडून येणार नाही याची मी गॅरंटी घेतो. कारण विशिष्ट समाज आहे, तेवढ्या पुरता एरियामध्ये ते 4 लोक जे येतील, आता हे येतील किंवा यांचे विरोधक येतील, ते 4 लोक जे आहेत ते निवडून येणार आहे. आणि ज्या वेळेस महापौरची गोष्ट येईल तेव्हा बघितलं जाईल. आता तर सध्या तुम्ही निवडून येता का नाही याची गॅरंटी आहे का नाही ते बघितलं पाहिजे यांनी. पण असंही बोललं जातंय की आता ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार असुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील यांची सभा झाल्यामुळे कुठेतरी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालंय. काही फरक पडत नाही. त्यांच्या समाजातील लोक, विशिष्ट जे लोक आहेत त्यांना माहिती आहे. काही लोक त्यांच्या समाजामध्ये MIM ला एक्सेप्ट करत नाही, काही लोक म्हणतात ते BJPची बी टीम आहे, काही त्यांच्यामध्ये अशी विविध चर्चा चालू आहे. आता ते वेळ काळ आल्यावर आपण बघूया काय होऊ शकतं त्याच्यामध्ये. सध्या तर काही आपण त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही, कारण ते आता MIMची सध्या ही जी सभा झालेली आहे, या सभामध्ये असं झालं, या सभेला काही एक कुछ सर न पेर अशी सभा झालेली आहे. कोणत्याही तुम्ही उमेदवाराचं नाव घेतलं नाही, उमेदवाराला पुढं केलं नाही, काही केलं नाही. उमेदवाराचे काय काम आहे, हे उमेदवार हे ऐसा करेगा वैसा करेगा, तुम्ही त्या एरियाबद्दल नाही बोलले. तुम्ही त्या एरिया सोडून बाकीचेच भांडे धुत बसले, ह्यो असा आहे, ह्यो तसा आहे. हे नाही करायचं. तुम्ही ज्या कामासाठी आलं ते तर काम केलंच नाही ना तुम्ही. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर? पण त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत, विकासाचा प्रश्न मांडला, सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला याविषयी देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
या संदर्भात काय सांगा? आता शेतकरीवर समजा जी सिच्युएशन सध्या आलेली, ओला दुष्काळ हे घोषित होणारच आहे. हा प्रश्न महाराष्ट्राचा राहिलेला आहे, महाराष्ट्र सरकारचा राहिलेला आहे. आता ह्यो येतो कुठून? ते हैदराबादवरून. आता हैदराबाद इकडून किती 1000-1200 किलोमीटर पण त्यांनी ऐका ना, ते 1000-1200 किलोमीटर वरून येतो आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर बोलतो. इथले जे नेता लोक आहेत ते सक्षम आहेत या गोष्टीबद्दल आणि ते निर्णय लवकरात लवकर घेणार. अजून देखील जादा पाऊस पडला, इथून पुढे जर का दिवाळीपर्यंत पाऊस पडला तर ते इथले नेते, इथले लोक आपण बघू शकतो. इथले नेते जेवढे आहेत, समजा आपल्या नगरमध्ये बघू शकतो, सुजय दादा विखे झाले, परत आमचे हिंदू धर्मरक्षक आमदार श्री संग्राम भैया जगताप झाले. त्यांनी देखील जागे जाऊन पाहणी केली आणि मदत देखील केली लोकांना. आता हे आंधळे झालेले, यांना काही दिसूनच येत नाही. यांना फक्त राजकारण करायचं आहे, काहीतरी टीका करायची आहे, कोणाविषयी काहीतरी बोलायचं आहे म्हणून हे आले आणि भोकून गेले. शेतकऱ्याचा प्रश्न जे आहे ते सरकार मार्गी लावणारच आहे, शेतकऱ्याला उघड्यावर थोडी सोडणार आहे. नाही, पण आज इतक्या मोठ्या प्रमाणात जगाचा पोशिंदा पूरग्रस्त तो हवालदिल झालाय, अख्खी शेती वाहून गेलेली आहे, सगळं होत्याचं नव्हतं झालेलं आहे, अनेक पशुधन आज त्यांचं पाण्यात वाहून गेलेलं आहे, दिवाळ सण तोंडावर आलेला आहे, अजूनही शासनाची मदत त्यांच्यापर्यंत नाहीये. मग ते कसं? आता बरेचशे जागे मदत बी देखील पोचलेली आहे आणि सरकार म्हणजे सरकारचे कामं जे आहेत, निधी जे आहेत ते एका हाती काही मिळत नसते, ते सगळ्यांपर्यंत त्यांची मदत पोहोचतील. लवकरात लवकर पोहोचायचं सरकारचा प्रश्न राहिले ते सरकार त्यांच्या पद्धतीने कर राहिले. हिंदुत्ववादी सरकार एवढी मदत कोणत्याही सरकारांनी केलेली नाहीये आणि कोणताही सरकार हिंदुत्ववादी लोक तुम्हाला सांगतो अशा मुद्द्यावर म्हणून बोलतो. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून. आपला जो सनातनी धर्म आहे याच्यामध्ये लोकांची मदत करणे किंवा जे अडीअडचणीमध्ये असतात त्या लोकांना मदत करणे असे आपले हिंदू धर्म शिकवतो, असा आपला सनातन धर्म शिकवतो. आणि ह्या पद्धतीने आमचे हिंदुत्ववादी सरकार जे वागत आहे ते त्यांचं वागणं चालूच आहे. लवकरात लवकर रिलीफ भेटणार आहे लोकांना. जे उद्ध्वस्त झालेले आहे जमिनी त्यांचे कर्जमाफी होऊ शकतात आणि ते शासनावर आहे, शासनावर डिपेंड करतं. लवकरात लवकर शासन त्यांना मदत देणारच आहे. बरं, आता इम्तियाज जलील यांनी काही भडकाऊ भाषण केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्यांनी खूप छान असं स्टाईल मध्ये म्हटले की पहिले छोटा चिंटू था, अब चिकनी चमेली आई, चिकने, असं करून त्यांनी नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता त्यांना डिवसले. यावर अजून आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याने ते वेगळं, मात्र नितेश राणेंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे. काय सांगाल? ते खरं तर हिंदू जननायक आहे दोन्ही, त्यांच्यावर अशी टीका करणे ही योग्य नव्हती. पण त्यांनी नितेश राणेंचं नाव घेतलं आणि नितेश राणेंचं देखील नाव नाही घेतलं त्यांनी, आणि आमचे हिंदू धर्मरक्षक संग्राम जगताप यांचं देखील नाव घेण्याची त्याची ताकद झाली नाही. कारण त्याला माहिती आहे जिस शहर में वो नौकर बन के आया है उस शहर का वो मालक है संग्राम जगताप. तर त्या मालकाविषयी जर का बोलायचं तर तो थोडं तुम्ही पाहिलं का असे इशारे कर, टॅ टू हा हू कोड लँग्वेज मध्ये बोलत होता. त्याची मालकाविषयी किंवा त्या माणसाविषयी बोलायची ताकद झाली नाही. असे चिकनी चमेली काय, आता त्याचं नाव तुम्ही ऐकलं ना तर जलील आपण कशाला म्हणतो, अरे बहुत जलील की, त्याच्या नावामध्येच बेइज्जती आहे तर तो काय चांगला बोलणार आहे. त्याच्या नावापासूनच सुरुवात काय होती, जलील म्हणल्यावर काय, जलील कर दिया किसी को म्हणजे काय, त्याची बदनामी करणे. त्याच्या नावातच बदनामी आहे तर ते दुसरे विषय काय बोलणार. तुम्हाला काय वाटतं, एखाद्याच्या नावामध्येच बदनामी आहे, जलील कर दिया जलील. तर अशा पद्धतीने त्यांनी टीका केली, त्याला नाव घ्यायची त्याची ताकद झाली नाही. कारण ते नोटीस होते आणि पोलिसांनी 15 मिनिट ते त्यांना दाखवले, 15 मिनिट कसे दांडा पुलावचा त्यांना स्वाद दिलेला आहे, त्याच्यामुळे तो काही बोलला नाही. आता एकेकाळी आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक समद खान, आता सध्या हे दोघं एकमेकांचे कट्टर विरोधक झालेले आहेत.
मात्र त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हटलंय की आम्ही डिबेट करायला तयार आहोत. त्यांनी ओपन चॅलेंज दिलंय. काय सांगाल? त्याची लायकी आहे का? डिबेट हा कुणी करावा? डिबेट हा ज्ञान असलेला माणसांनी करावा आणि ज्याला काही गोष्टीबद्दल माहिती असेल त्यांनी करावा. मी माझ्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील म्हणलो, आज समज हा पायापाशी पडलेला असायचा, आमचे हिंदू धर्मरक्षक साहेबांच्या पायापाशी कायम पडलेला असायचा. काही शब्द तुम्ही लेडीज असल्यामुळे मला वापरता येणार नाही. तर तो कायम पायापाशी बसलेला माणूस तो काय डिबेट करणार? आणि जरी त्याची डिबेट करण्याची तयारी आहे तरी आम्ही 100% डिबेट करू, पण त्याची तर लायकी नाहीये डिबेट करण्या एवढी. आणि जर का असली त्याची लायकी तर आपण त्याच्यामध्ये 100% डिबेट देखील करू. कुठं बोलवायचं, काय बोलवायचं, प्रश्न तुम्हीच ठरवा, काय विचारायचं सगळं तुम्हीच ठरवा. डिबेट करायला आय एम रेडी. किंवा कुणी देखील सनातन धर्मातला आपलं जे धर्म आहे ते 5000 देखील जुनं, 5000 वर्षहून देखील जुनं धर्म आहे. आणि आपल्या धर्मामध्ये विविध गोष्टी, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या धर्माबद्दल तो काय डिबेट करणार किंवा काही गोष्टीबद्दल देखील काय डिबेट करणार? हे जुम्मा आलेले, यांना काही माहिती नाही, यांना अक्कल नाही काही बोलायची. पहिल्या वेळेस तो म्हणला, काल तुम्ही त्याचं भाषण ऐकलं तर हसण्यासारखं आहे की मैं पहिली बार स्टेज पे आया. म्हणजे याची स्टेजवर देखील चढायची लायकी नाही आणि हे काही डिबेट करतील, असं कधीतरी कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. हे स्वतःच्याच म्हणजे हे स्वतः जे उत्तर देतात आणि स्टेजवर उभा राहून बोलतात, हे यांची पात्रता तेवढी नाही स्टेजवर उभ्या राहण्याची. त्यांनी काल ते सिद्ध करून दिलं. तो म्हणला मैं पहिली बार स्टेज पे खडा हो. आणि त्याला माईक बटला आहे. तो मुकुंदनगर मध्ये त्याला आहे ना काहीतरी बटला का बुट्टा असं काहीतरी म्हणते. काल आपण पाहिलं त्याला माईक देखील सेट करता येत नव्हतं. ते डिबेट करणार? अशा लोकांनी डिबेट करण्यासाठी मला असं माझ्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाले, एक डिबेट करतील ते यांना तुम्ही काय प्रश्न विचारता आणि आम्ही प्रश्न विचारल्यावर कदाचित त्यांना चक्कर येऊ शकते आमचे प्रश्न ऐकून, असं वाटतं मला. बरं, आता आपण एक कट्टर हिंदुत्ववादी आहातच, मात्र त्याचबरोबर आपण वकिली पेशाने वकील आहात. एकंदरीतच ही सभा झाली. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संविधानाच्या आत राहून आम्ही सभा केली आहे आणि त्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. तर एका कायद्याच्या माध्यमातून काय वाटतं तुम्हाला? राहावंच लागन, संविधानाच्या हिशोबाने चालावंच लागन. तुम्ही नाही चालले तर मग पोलिसाचे दांडे आणि तुम्ही ते तुम्हाला बघायचंच आहे. राहावंच लागन. अगर भारत में रहना है, हिंदू राष्ट्र में रहना है, तो तुमको संविधान के हिसाब से ही चलना पडेगा. आणि अजून संविधानाच्या विषयावर तुम्ही बोलले, ते म्हणले आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे गवई साहेब, त्यांना एका म्हाताऱ्याने बूट ठाणलं असं त्याचं सांगणं होतं. परंतु तो हैदराबादचा सुअर याबद्दल काही बोलला नाही की त्या फरीद नामक युवकांनी ज्यांनी संविधान लिहिलं, जे संविधानचे जनक आहे, ज्यांनी देशाला संविधान दाखवलं, खरं तर फादर ऑफ नेशन म्हणून घोषित यांनाच केलं पाहिजे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच देखील घोषित केलं पाहिजे होते. अजून देखील आम्ही तर गांधीला फादर ऑफ नेशन मानत नाही आणि डॉक्टर बाबासाहेबांनाच फादर ऑफ नेशन म्हणून घोषित केलं पाहिजे होतं, पण त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं. आणि बाबासाहेबांविषयी ते फरीद लिहून असं त्याचं चुकीचे गोष्टी लिहून तो फेकतोय, त्याच्याबद्दल तो काही बोलला नाही. जवळची घटना नाही बघायची आणि तुम्ही चालले लांब दिल्लीला. तुमची ऐपत नाही तेवढी चीफ जस्टिस बद्दल टीका करणे किंवा चीफ जस्टिस बद्दल बोलणे आणि त्या माणसाबद्दल बोलणे. बरं, त्याचे देखील काहीतरी भावना दुखावल्या असतील, त्याच्या देखील काहीतरी धर्माविषयी बोलल्यावर प्रत्येकाला राग येतो. प्रत्येकाचा रक्त हा उसळता रक्त असतो. धर्माविषयी तुम्ही बोलले तर तुम्ही हे बघत नाही की तुम्ही कोणत्या क्राऊडमध्ये आहे. तुम्ही आक्रमक होता, तर त्या आक्रमक भूमिकामध्ये त्याच्याकडून देखील काही चुकी झालं असन 100%. परंतु यांनी त्या फरीद बद्दल नाही बोलला, ज्यांनी ही चुकीची टीका केली. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मॅडम, जय भीम जय भीमचे जे नारे लागतात
यांच्याविषयी काही बोललं, एक समाजकंटक लोकांविषयी, एक विशिष्ट समाज लोकांविषयी काही जरी बोलण्यात आलं, कधी देखील बोलण्यात आलं, ते रस्ता रोको करतात, रस्त्यावर येतात. मग यांच्या माणसानी जेव्हा ते भिरकवलं, डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी ते सगळ्या गोष्टी जमिनीवर फेकले, पुलावरून खाली फेकले, त्यांच्यावर चुकीचं वक्तव्य लिहून त्यांनी हे केले आणि किती वाईट शब्दामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. या केल्यावर या सगळ्या गोष्टी हे कुठं जातात? यांचे फक्त 4-8 लोक जमा होतात, SP ऑफिसला जातात, देखावा करतात. जेव्हा हे म्हणतात जय भीम जय भीम, आम्ही तुम्हाला संविधानाला मानावंच लागणार आहे आणि संविधानाच्या हिशोबाने चालावं लागणार आहे, तरी बी याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत. संविधान मध्ये हिंदू लोकांना देखील अजून देखील भाई काही त्रास आहेत. थोडे अमेंडमेंट होत आहे आणि लवकरात त्याच्यामध्ये देखील अमेंडमेंट होतील. 4-4, 5-5 लग्न करायचे यांना सवलती आहेत. यांना ट्रिपल तलाक तर सध्या बंदच झालेला आहे, तरी यांना सगळ्या सवलती इतरांपेक्षा जादा आहे. बरं, खरं अल्पसंख्यक लोक कोण? हेच प्रश्न संविधान विषय आलं तर म्हणून मी तुम्हाला म्हणतो, खरं अल्पसंख्यक लोक म्हणजे कोण? खरं अल्पसंख्यक म्हणजे लोक ज्यांची, मी तुम्हाला एक कॉन्टेक्स्ट वाईज आणि डेफिनेशन वाईज सांगतोय खरं अल्पसंख्यकाची डेफिनेशन. खरं अल्पसंख्यक म्हणजे ज्यांची समाजामध्ये कमी लोक आहेत आणि एकदम विशिष्ट लोक आहेत, ज्यांची जनसंख्या कमी आहे, त्यांना म्हणतात अल्पसंख्यक. हे दुसऱ्या नंबरची यांची, ऑल ओव्हर इंडियामध्ये दुसऱ्या नंबरची यांची पॉप्युलेशन 30-40 करोडच्या जवळपास यांची पॉप्युलेशन. हे अल्पसंख्यक मध्ये मोडतील का? अल्पसंख्यक म्हणजे कोण लोक? पारशी लोक, गुजराती लोक, सिंधी लोक, मारवाडी लोक, काही पंजाबी लोक, हे खरं अल्पसंख्यक आहे. हे सोनं आहेत. खरं तर हे कधीच आरक्षणाची मागणी करणार नाही, कोणत्या गोष्टीची मागणी करणार नाही. खरं तर मी यामध्ये आमदार साहेबांना देखील सांगणार आहे की खरं अल्पसंख्यक म्हणजे या तरी काहीतरी वेगळं उपक्रम करा तुम्ही, आणि अल्पसंख्यक म्हणून कोणतं तरी खरं जो अल्पसंख्यक आहे त्याला तुम्ही पद द्या. यांना पद द्यायची देखील गरज नाहीये. हे काहीच कामाचे नाहीयेत यांचे. आजपर्यंत तुम्ही म्हणता मोठ्या गाडीमध्ये आले, असं झालं तसं झालं, यायचं बोलायचं, इस्त्रीचे शर्ट घालायचे, धंदे काय यांचे? पंचरचे, दाढीवाले, पानवाले, हे तर यांचे धंदे कसायचे धंदे. हे लोकांना काही लोकांना टोप्या टाकून काही यांच्यामधले काही मोठे झालेत. ते तर पार्ट आहे सिस्टमचं झालेले, ते त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही. पण संविधानाला तुम्हाला मानावंच लागणार आणि त्या हिशोबाने तुम्हाला चालावंच लागणार आहे. मग आय लव्ह मोहम्मद म्हटल्यामुळे कानपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला, अनेकांना अटक करण्यात आली आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटलेत. आता कानपूर मधली जी घटना आहे, खरं तर मुस्लिम समाजाला त्यामध्ये चुकीच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे. मोहम्मदांविषयी, पैगंबर मोहम्मदांविषयी कोणाचाही काही आक्षेप नसतो. त्यांचे जे देव आहे, जो तो त्याच्या पद्धतीने त्याच्या देवाचे पूजन करत असतो. हिंदू धर्मातल्या लोक असतील किंवा मुसलमान समाजातली देखील लोक असतील, कोणीही मोहम्मद पैगंबर विषयी चुकीचं देखील बोलला नाही, वक्तव्य केलं नाही. त्यांनी बॅनर हे घेऊन फिरत होते आणि काही देवी देवतांचे बॅनर होते, त्यांची विटंबना केल्यामुळं. आणि आपण बघू शकतो आय लव्ह मोहम्मद तुम्ही वरती लिहून खाली काहीतरी चुकीचे वक्तव्य लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये सर तन से जुदा असं काहीतरी लिहिल्यामुळं ते सगळं हा जो राडा झाला त्या गोष्टीमुळे झाला. मोहम्मदांविषयी लव करणं किंवा त्यांच्याविषयी तुम्ही हे लिहिणं, ह्याच्यावर हा विषय गौण विषय, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. म्हणजे हा एखाद्या कुणी, आपण एक विधी तज्ज्ञ बसवलं आणि त्याला देखील विचारलं, जगातील कोणता जरी हुशार माणूस विचारलं तर ते म्हणणार की ह्याच्यामध्ये हिंदू लोकांची काहीच चुकी नाहीये. काहीतरी ते चुकीचं गोष्ट करत होते. मुस्लिम समाजाला देखील ह्या गोष्टीमध्ये भटकवलेलं आहे. दंगल घडवण्यासाठी त्यांच्या लोकांनी काहीतरी त्याच्यामध्ये देवी देवतांच्या बॅनरचं विटंबना केल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. आय लव्ह मोहम्मद म्हणण्यावरून कोणताही वाद नाही. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. मी काही दिवसांपूर्वी
इम्तियाज जलील साहेबांचं एक भाषण बाईट ऐकली होती. ते म्हणाले होते की जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी नवीन शिवसेना स्थापन केली होती तेव्हा गर्व से कहो हम हिंदू आहे असे बॅनर लावले जायचे. ठिकठिकाणी बॅनर लोक घेऊन फिरायचे किंवा अनेक वाहनांवर देखील लिहिलेलं असायचं. तेव्हा आम्ही कधी म्हटलो नाही की गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणू नका. मग आत्ताच का असं म्हटले जात आहे? आय लव्ह मोहम्मद म्हटल्यावरच का हा सगळा राडा केला जातोय? याचं उत्तर मी तुम्हाला देऊन टाकलेलं. आय लव्ह मोहम्मद बद्दल लोकांच्या मनात काही नाही आहे. फक्त मुस्लिम समाजातील काही लोक समाजकंटक आहे, त्यांना दंगल घडवायची आहे. मोहम्मद पैगंबरच्या नावावर काही कोणीही टीका केलेली नाहीये किंवा ते देव मुस्लिम लोकांचे देव आहे, त्यांची जे पूजा करतात. आय लव्ह मोहम्मद बद्दल बोलल्याबद्दल कोणाचा काहीच वाद नाही, एकही वाद नाही. कोणत्या देखील हिंदूला विचारलं तुम्ही आय लव्ह मोहम्मद म्हणा, तुमच्या गाडीवर लिहा, तुम्ही टॅटू काढा किंवा तुम्ही बॅनर घेऊन फिरा, तुमच्या शर्टवर तुम्ही टी शर्टवर लिहा, कुठे देखील लिहा, त्याच्यामध्ये काहीही वाद नाहीये. फक्त आणि फक्त हे दोन समाजमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र केलं की आय लव्ह मोहम्मद वरून वाद झालेला आहे. खरं तर ते समाजकंटक लोक कानपूरमध्ये हा आय लव्ह मोहम्मदचा बॅनर घेऊन देवी देवतांच्या बॅनरची विटंबना करत होते. त्याच्यामुळे हा सगळा राडा घडलेला आहे. आणि आय लव्ह मोहम्मद विषयी कोणालाही कोणत्याही हिंदूला प्रॉब्लेम नाही आहे. महत्वाचं म्हणजे सगळ्यांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आता आपण बघतो इतक्यात सध्या आय लव्ह मोहम्मद असेल, रांगोळी प्रकरण असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, अहिल्यानगर कुठेतरी अशांत आहे, जनता भयभीत आहे. आणि नेमकं अहिल्यानगरला अशांत कुणाला करायचंय? बिलकुल अशांत नाहीये. काल आपण पाहिलं आपल्या पोलिसांनी व्यवस्थिशीर सगळ्या जे त्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत, सिच्युएशन हँडल केलेली आहे. कालची सभा देखील पार पडलेली आहे शांततेपूर्वक. आणि जे समाजकंटक होते त्यांना एक 4-8 दिवस आतमध्ये त्यांची जी खुजली होती ते पोलिसांनी मिटवलेली आहे. नगर शांत आहे, सुरक्षित आहे आणि सुरक्षितच राहणार. नक्कीच. धन्यवाद सर, आज आपण डिजिटल अहिल्यानगरला ही सगळी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. जय श्रीराम. महत्वाचं म्हणजे काल झालेल्या सभेमध्ये पोलीस प्रशासनाने आपली भूमिका चोखपणे बजावली आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी घेतली. त्याबद्दल खरंच पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करायला हवं.